वेलकम टू धाने दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर माझा हात लई थरथरा लागले बाबा. थरथर लागले, खरंच थरथरा लागले. जिमला गेलेलो ना, लई दिवसांना मी जिमला आलोय ना, त्यासाठी मला हात थरथरा लागले. तर व्हिडिओ थोडंसं हल्ल्यासारखंच होणार आहे, होय का नाही? इथं होय का नाही? पाठीमागं पोरं ना व्यायाम करायला लागलेत बघा. इकडे डबल बार करतात का ते? मी पण डबल बार केलेले लहानपणी असताना. हां, डबल बार वगैरे पहिला करत होतो आम्ही लहानपणी. डबल बार वरनं लटकायचं, लटकून इकडून तिकडं लांब जायचं, लटकूनच जायचं, असं मी लहानपणी असताना खूप केलेलं आहे. तर आता जिमला जातोय मी. जिमला जातो कारण तू लटकणार नाहीस ना. काय तू लटकायला येणार नाही म्हणून तुझ्यासोबत जिमला येतोय मी. कळायला काय? हा, हे बघा दक्ष आमचं कसं खेळायला लागलाय. नाही, मुंबईमध्ये असं मस्तपैकी प्रत्येक गार्डनमध्ये व्यायामचं असं ही सेंटर असते. आणि यायला संध्याकाळी 5:30 वाजले. मच्छर धुरळा पाडा लागल्यात. धुरळा मच्छर लई चावा लागल्यात. काचा 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 चावा लागल्यात बाबा. बरं ऐक ना, आता पावसाळा सुरू झालेला आहे. गावाला जायचं कॅन्सल झालंय ना, का जायचं आहे? बघा कधी जाऊया? तुमच्या म्हणण्यावर. आमच्या म्हणण्यावर काय, उद्या जाऊया महिनाभर सुट्टी काढून. हा, घरात बस महिनाभर सुट्टी काढूया आणि जाऊयात. जायचं का नक्की? तर दीपू आम्हाला सांगितलेलं आहे की गावाला जाणार नाही म्हटल्यानंतर मूड ऑफ झालेला तिचा. कारण तसंच होता. कारण ह्या कारणासाठी आपण गेलेलं नाही की दीपूचा एक्झाम म्हणजे जवळ आलेला एक्झाम होता. एक्झाम पण झालेला आहे. कोणता एक्झाम होता, कुठल्या एक्झाम दिलेले आहेत, कुठल्या डिपार्टमेंटचा एक्झाम होता, कुठल्या पद्धतीचे एक्झाम असतात, हे सगळं डिटेल आम्ही तुम्हाला सांगणार आहे. त्या व्हिडिओमध्ये सांगायचं का स्पेशल व्हिडिओ बनवावा लागला? ड्रेसवर बनवायचं का? कामाच्या ड्रेसवर व्हिडिओ बनवूया. हा, स्पेशल बनवूया. स्पेशल व्हिडिओ बनवूयात. आमच्या हे बघा, आमच्या वरून माझ्या डोक्यावरनं विमान जातात 5-5 सेकंदला, 5-5 मिनिटाला. सेकंड नव्हे, 5-5 मिनिटाला. हे बघा, गेलं बघा तिकडे. गेला काय? कसं व्यायाम करायचा? तर दीपू मला सांगायला लागल्या की लवकरात लवकर आपल्याला कोल्हापूरला जायला लागणार, मस्तपैकी फिरून यावं लागणार, असं दीपू म्हणा लागल्या. तर आपण कधी जायचं तू नक्की सांगशील मला? कधी जायचं? लोक आल्यानंतर लोकांकडे बघून बोललं तर कसं व्हायचं? ह्या लेन्समध्ये बघायचं. मच्छर चावू दे, एक 5-10 मिनिट चावलं तर किती चावणार आहे ती चावून तुला? हा, होत ऐकायचंच नाही. तर मी तुला ते सांगत होतो, 10 वेळा सांगितलं तर ऐकतच नाही तू. तर आपण गावाला जाऊया. कधी माहितीये का? तुझं पेपरचा रिझल्ट आल्यानंतर जाऊया म्हणतोय मी. जायचं नाही. कशाला सारखं खर्च करत बसायचं? रिझल्ट हे बघ, रिझल्ट आल्यानंतर गेलं तर फायदा नाही आपला. कधी आहे रिझल्ट ती तरी सांग. काय माहिती आता? अगं एक्झाम तुला माहिती आहे, रिझल्ट कधी पडणार ही माहिती नाही. 2-3 महिने लागतं एवढं माहिती आहे, पण मला कसं माहिती आहे ऍक्च्युअल डेट काय असणार आहे? 3 महिना? मग 3 महिन्यानं एक्झाम होणार होय? रिझल्ट हे एक्झाम आता झालं, 3 महिन्यानं रिझल्ट मिळणार. 3 महिन्यानंतर आपल्याला कसं काय करायचं मग? प्लॅनिंग सांग बघू मला जरा. तर बोल प्लॅनिंग. मग दक्षूला तर स्कूलला घालायचं आहे ना. घालायचं की दक्षूला. कसं? अनप्रोफेशनल? हो, म्हणजे प्रोफेशनल नाही टाकायचं, असंच टाकायचं. हो, मग ऑप्शन दिलंय ना चांगलं टीचरांनी. बरं ठीक आहे. मग मग कधी पेपरचं हीच रिझल्ट तर कधी लागणार? आता ते सांगितलं ना तुम्हाला मी. 3 महिन्यानं लागल्यानंतर मला सांग दीपू, आता सगळं काम सगळं पेंडिंगच पडणार की का? 3 महिने सगळंच काम पेंडिंग पडणार आपले. हो, मग काय? मग आता काय करू? मी जाऊन चेक करू पेपर आणि उद्याच्या उद्या. पण आपण कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही 3 महिने. का नाही घेऊ शकत? हा, घेऊ शकतो ना. कसलं काय घेतलं तर इथं काय तरी करायचं घ्यायचं म्हटलं तर जिम. हे बघ, जिम मात्र 1 वर्ष पूर्ण होणार आपले. बरोबर आहे? तुझं एक 5 किलो कमी झालंय, माझं एक 5 किलो कमी झालंय, एवढंच.
बरोबर आहे. होय. आता जिमचे पण पैसे आपण परत भरू शकणार नाही. नाही. मग आता इथे येऊन असं व्यायाम करायचं सायंटिफिक. होय. हा बरोबर आहे. करशील काय? करायचं की. ह्या ना ही ना फेब्रुवारी पासून येत नाही जिमला. आता 2 दिवस झाला हो, उगवलंय. हो, हो. उगवता मी चला सूर्य. चला म्हणताना रोज काहीतरी कारण काय नाही मला काय कंटाळा आता आलाय, झोप आल्या. फक्त झोपा काढायची आणि होय. दुसरं सांगायचं. मग काय काम करून कंटाळा घरात आलेलं हा, असते. मग मी कामावरून आलं तर बघल तो झोपलेला. मग काय काम माझं काम संपल्यानंतर मी काय करावं? मग माझं काम संपलं मी काय करावं? तुझं काम संपल्यानंतर तू निवांत जिमला जायचा. अगं, माझं काम झाल्यानंतर मी निवांत झोपा काढणार. व्यायाम करायला आहे. जाणार, हा? माझं काम संपल्यानंतर मी मस्तपैकी झोपा काढणार हम्म. आणि तुझं काम संपल्यानंतर तू काम करणार. होय, काम करणाऱ्याला काम करावंच लागेल. होय. जे काम करत नाही तो विश्रांतीच करत. तसंच कळलं काय? असते, तसंच असते. समजलं तुला? तसंच असते की मग. हा, मग समजून घ्यायचं आणि काम नाही. करणाऱ्यालाच बोलणं असते. होय, तू काम करतीस मी तुला बोलतो. मी काम करतोय सॉरी तू काम करतीस मी तुला बोलतो. मी काम करत नाही मला तू बोलत नाहीस. कळलं का तुला? कळलं का नाही? कोण म्हणते काम करत नाही? मी काम करत नाही ना. होय. मी कामच करत नाही. काहीच काम नाही मला. बसून असतो मी निवांत. टक्का घेतो भांडी डोक्याला. टक्का घेतो, पान खातो, लोटा घेऊन पिचक पण ठोकायला एक माणूस ठेवलोय मी. असं काहीतरी बोलती. बर बाहेर सगळं राहून दे. विषय लांबडीवर जायला नको. बाई, मच्छर काटायला लागले. मच्छर चावून आपलं डेंग्यू व्हायच्या अगोदर घरी पोचूयात. लिंटरभर रक्त पिलं. होय ना. मग काय? दक्ष खेळायला लागलाय बघा इकडे. बाय द वे हे हा. आमचं फुल बॉडी चेकअपचं पण सांगूया ना. हो. फुल बॉडी ब्लडचे फुल बॉडी चेकअप मध्ये कोणती कोणती टेस्ट होतात. मग पार्टी घेऊन सांगूया. हा. पार्टी घेऊन पार्टीवर लिहिणार मी. तुम्ही सगळेजण बघा कोणती कोणती टेस्ट असते आणि किती टेस्ट डिस्काउंट किती काय कुठले कुठले लोकेशनला कुठले कुठले लोकेशन आमचे ब्लड टेस्ट होतात हे पण आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहे का नाही. सांगायला पाहिजे आमच्या ऑडियन्सना सगळ्या गोष्टी शेअर करायला पाहिजे. तुम्ही एवढं आम्हाला प्रेम करता म्हटलं तर आजला आपलं ब्लड टेस्टमधलं पण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार मी हो का नाही. कधी कुठली टेस्ट करायचं खरंच आपल्याला कुणाला हवा असेल तर होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरी आमचे सगळेच असतात. त्यात हो ती आधी सांग तू. मग हां मुंबईसाठी ओनली. मुंबई नवी मुंबई बेंगलूर कोलकाता दिल्ली आणि ठाणेमधलं पालघर आणि नवी मुंबईमधला पनवेल. कोल्हापूर नाही का? कोल्हापूर नाही. कोल्हापूरमध्ये सॅम्पल कलेक्शन होतंय पण शेवटपर्यंत पोचणार नाहीत माझ्याकडे. मारला हे बघा. शेवटी एकदाच. ढास मारायला निमित्त होता पण तू मला मारली. बघा इथे ढास मेला. तुम्हाला चावत होता. लिटरभर रक्त पिला असते की. चल जाऊया आता. ते सांगितलं मी सगळं ब्लड टेस्टच्या संदर्भात सगळं आम्ही तुम्हाला नक्की सांगणार. सगळेजण तुम्ही पण बघा. आमच्याकडेच करायला पाहिजे असं काय नाही आहे. कुठेही तुम्ही करू शकता. याचा फायदा तुम्हाला व्हायला पाहिजे हो का नाही. हो का नाही दीपू? नाही आमच्याकडेच करा. आमच्याकडे करण्यासाठी काय इथं जे हे आहेत ना मुंबई नवी मुंबई जे मी लोकेशन सांगितले त्या लोकेशन सगळेजण आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू आणि आमच्याकडे तुम्ही सगळे टेस्ट करू शकता होय की नाही. हां तू काय टेस्ट करून देणार? काय पाहिजे तू सांग. तू करून देतीस? कलेक्शन करून देते की. कलेक्शन दीपू करते आणि मी टेस्ट करतो. ओके नक्की करूया. हो. आणि असं ह्या तऱ्हेनं थोडक्यात छोटासा व्हिडिओ झालेला आहे. आणि दीपूला ते सांगायचं होतं की एक्झाम कोणती दिली हे पण तुम्हाला सांगणार आहे आम्ही होय की नाही दीपू. हो. एक्झाम कोणतं देणार आणि तुम्ही आम्हाला ती व्हिडिओ बघायला विसरू नका कोणता व्हिडिओ आहे ती. आणि तुमच्यात कुणी शिकत असेल 12वी सायन्स वगैरे झालं असेल तर पुढं म्हणजे मुली वगैरे असेल तर त्यांना ती फायदेशीर आहे का नाही. हो. त्यांच्यासाठी पण आहे मुलांसाठी पण आहे. तर कुठलं आहेत काय काय सगळं डिटेल्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच आपण शेअर करूयात. बेबीला हं? बाय. खेळायला लागले. बोलतोय तो बोलतोय. काय बोलणार. असंच एक्सप्लेनेशन असते. अगं दक्षिण पाणी पाहिजे. हो. मी तिला 4 वेळा सांगितलेलं आहे ना मी येताना तू पिलो. बॉटल घेऊन ये म्हणून. हो. बॉटल घेऊन आली नाहीस.
जाऊयात मग आता आपण. चला. हे बघा पाठीमागे गार्डन आहे असं. हा ये देते. डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव दिले ह्या त्याच्यात गार्डन. नाही बा, आपण घरी जायचं दीपू आता. हा? आपण जाऊया. पावसा पण पावसाचं वातावरण झालंय हो. आणि ढास काय एवढं आहे माहितीये का दीपू इथं. झाडे आहेत ना. झाड आणि खूप हिरवगार आहे लोकेशन. हिरवगार जास्त असल्यामुळं हा. काय आहे डास जास्त आहे. बस खूपच आहे. तर आपण आपलं घरी जायचं आहे आपल्याला. काय तुला 2 वेळा पाणी मागितलं. आणि ह्याला जायचं ना आपल्याला दीपू हा? डी मार्टला. आज ना आज जायचं. बघू आता आज. आज नको जायला. तर आपण थोडं वेळाने जाऊया. हां चालेल. चालेल मग जाऊया. बाय. ढास चावा लागले सगळ्यांना. ही गडबडच करते बाय करण्यासाठी. या बघा दक्ष कसा करा लागलाय. हाय बोल. हाय. टाटा. बाय बाय. पडशील. इकडे बघ दक्ष. दक्षा हे थंबनेल घ्यायचं. इकडे रे. इकडे बघ. इकडे बघ. बघ की वर. कधी त्यांना फोटो काढताना आलंय असं नाहीच. वयच की मग. बघ ना दीपू. हा हा टाटा बाय बाय.